पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहाराच्या प्रकरणामधील 3 अहवालांपैकी राजेंद्र मुठे समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला। या अहवालामध्ये अमेडिया कंपनीवरती ठपकाही ठेवण्यात आलाय, मात्र पार्थ पवार यांच्यावरती मात्र थेट कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही। व्यवहार करत असताना कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये कागदोपत्री व्यवहार झालाय। त्यामुळे पाटील आणि तेजवानी यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला दिसतोय। दस्त नोंदणी करताना कंपनीच्या नावे कुलमुखत्यार पत्र असूनही दस्त नोंदणी वैयक्तिक करणं बंद झालेला आणि मुंबई सरकार असा उल्लेख असलेला सातबारा जोडणं यासोबतच अन्य त्रुटी अहवालामध्ये निदर्शनाला आणलेल्या आहेत। तसंच सरकारी महसूल बुडवल्याचं देखील स्पष्टपणे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। तर अहवालामध्ये नेमकं काय काय आहे आपण जाणून घेऊयात। या अहवालातले मुद्दे आपण बघतोय। कंपनीच्या नावे कुलमुखत्यार पत्र असूनही दस्त नोंदणी वैयक्तिक केल्याचं नमूद झालंय। या प्रकरणी पॉवर ऑफ अटॉर्नी दिली गेलेली होती। बंद झालेला आणि मुंबई सरकारचा उल्लेख असलेला सातबारा देखील जोडला। मुद्रांक शुल्कामध्ये माफी मिळवताना जिल्हा उद्योग केंद्राचं पात्रता प्रमाणपत्र जोडलं नसल्याचं उघड झालं। दस्त नोंदणीच्या वेळेला दिलेली मुद्रांक शुल्क माफी ग्राह्य धरत नाही असाही निष्कर्ष आहे। मुद्रांक शुल्क माफी घेऊन सरकारचा महसूल बुडवला असाही ठपका ठेवण्यात आलेला आहे। अभिनिर्णयासाठी सादर केलेल्या दस्तातील मजकूर आणि नोंदणीच्या वेळेच्या खरेदी खतामधील मजकूर हा वेगवेगळा आहे। कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्यामध्ये कागदोपत्री व्यवहार झाल्यामुळे त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला। दरम्यान याच प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। आपल्याला आठवत असेल की नुकत्याच 2-3 दिवसांपूर्वीच वाचवा 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 म्हणत अजित पवार हे दिल्लीला गेलेले आपल्याला दिसले। अमित शहांना ते भेटले आणि त्यांच्याकरवी त्यांनी ही एक क्लीन चिट आणलेली असावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।